सोलापूर विधानसभेचे भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत अर्ज भरण्यासाठी पोहोचलेत आणि अर्ज दाखल करण्यासाठी जयकुमार गोरे, ज्योती वाघमारे, सचिन कल्याण शेट्टी देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। सांगोल्याचे शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील हे देखील उपस्थित असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, काय सविस्तर अपडेट या संदर्भात? आपण पाहतोय खरं तर आज विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि भाजपकडून माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आली। खरं तर या राजेंद्र राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजपचे तसेच महायुतीतले दिग्गज नेते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। यामध्ये विशेषतः पालकमंत्री स्वतः आहेत, त्याचबरोबर शिंदे गटाच्या खासदार ज्योती वाघमारे। मात्र यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे करमाळ्याचे आमदार जे आहेत नारायण पाटील ते देखील राजेंद्र राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत। आणि विशेष म्हणजे सांगोल्याचे शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख हे देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राजेंद्र राऊतांसोबत आलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर राजेंद्र राऊत जे आहेत आपले 3 उमेदवारी अर्ज जे आहेत ते भरणार आहेत, त्यामध्ये पूरक 2 अर्ज असणार आहेत आणि त्यातल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या उमेदवारी अर्जासाठी सूचक म्हणून या ठिकाणी दोन्ही आमदार जे आहेत ते देखील असणार आहेत। त्यामुळे आपण पाहतोय एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जो आहे तो महाविकास आघाडीतील एक महत्वाचा घटक आहे। मात्र असं असताना त्यांचे आमदार जे आहेत ते मात्र आता भाजपच्या महायुतीच्या उमेदवाराच्या अर्ज भरण्याच्या धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।